सर्वप्रथम डॉक्टर सचिन शरद राऊळ व श्री राकेश अनंत राणे यांच्या मंडळाबरोबर माझा संबंध चांगला आहे आणि मी पण त्या मंडळाचा भाग आहे। त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे आणि ही स्पर्धा सर्वात चांगली स्पर्धा आहे। एक नंबर झालेली आहे, त्याबद्दल मला आणि माझा एक नंबर आला त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो। ही स्पर्धा खेळण्यासाठी रायगड, रत्नागिरी, परत गोवा इथून लोक येतात स्पर्धेसाठी। तुम्ही कशी तयारी केली होती? ही स्पर्धा कशी वेगळी आहे? खेळी नारळ जमा करायला आम्ही वर्षभर प्रयत्न करतो। तर माझे आता हयात नाही आहे डॅडी सॅमसन डेव्हिड वाकरुळकर, त्यांच्यातले मी नारळ वापरतो आणि सध्या ते एक नंबर आहेत नारळ। जिंकण्याची आशा होती तुम्हाला का? जिंकण्याची आशा होतीच, पण बाकीचे पण शेवटी प्रतिस्पर्धी आहेतच ना, ते पण सर्व प्रयत्न करतातच एक नंबर येण्यासाठी। काय सांगाल, एक नंबर आज तुमचा आला या ठिकाणी? एक नंबर आला त्याचा मला खूपच आनंद झाला आहे, कारण आता मी सलग 2 वर्ष इथे फायनल मारलेली आहे आणि माझ्या मित्रमंडळांचा चांगला सपोर्ट आला। आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव येथील समुद्रकिनाऱ्यावर भव्य दिव्य अशी खेळी नारळ फोडीची एक अनोखी स्पर्धा पार पडलेली आहे। प्रचंड जल्लोष होता, उत्साह होता आणि स्पर्धकांमध्ये देखील एक वेगळं वातावरण होतं आणि चुरसपूर्ण ही स्पर्धा झाली। अतिशय शांततेमध्ये झालेली ही स्पर्धा। आयोजक डॉक्टर सचिन राऊळ आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीची ही स्पर्धेचं आयोजन केलं होतं, तयारी कशी केली होती आणि यशस्वी कशी झाली स्पर्धा? दरवर्षीप्रमाणे आम्ही ही स्पर्धा ठेवलेली आहे आणि या वर्षी पण खूप स्पर्धकांनी भाग घेतला। अगदी पालघरपासून मी जसं म्हटलं होतं गोव्यापर्यंत, तर ह्या मधल्या राजापूर वगैरे तिकडले पण स्पर्धक आले होते आणि अतिशय उत्साहात ही स्पर्धा पार पाडली आणि आता अंतिम सामना पण संपलेला आहे। मुख्यतः म्हणजे आता ही स्पर्धा झाल्यानंतर ज्यांनी बक्षीस मिळवलं आहे किंवा ज्यांना मिळालं नाही, जे हारले, त्यांनी आत्तापासूनच ही पुढल्या वर्षाची तयारी करणार आहेत। म्हणजे जे खेळी नारळ असतात ते शोधण्याची जी हे आहे ती ही स्पर्धा संपल्यानंतर पुढल्या वर्षीसाठी ते उद्यापासूनच कुठे नारळ भेटेल किंवा आपल्याला कसे नारळ पुढल्या वर्षीसाठी भेटतील याची तयारी आतापासूनच ते करायला सुरुवात करतात। अशी हे जे नारळ आहेत ते वेगळ्या पद्धतीचे असतात का? दुकानामध्ये जे नारळ मिळतात ते वेगळे आणि खेळी नारळ वेगळे आहेत? नक्कीच नक्कीच। दुकानात आपण जे नारळ भेटतात ते आपले भाजीचे नारळ किंवा आपण जे जेवणामध्ये टाकतो ते नारळ असतात। हे नारळ आहेत ते विशिष्ट त्याची कळटी वगैरे, आता एखाद 2 नारळ असतील तर मी तुम्हाला दाखवू शकतो की एकेका नारळाची कळटी अगदी आपल्या या बोटा एवढी जाडी वगैरे असते आणि ते सगळीकडेच तसे नारळ नाहीत। आमच्याकडे पण खूप नारळाच्या बागा आहेत, पण आमच्या वाडीत एक पण खेळी नारळ नाही आहे, पण बऱ्याचशा लोकांकडे आहेत। त्याच्यासाठी बराच शोध घ्यावा लागतो आणि हे जे खेळाडू आहेत ते त्याच शोधात वर्षभर असतात आणि खूप मेहनत घेतात हे नारळ जमवणं आणि मग त्याच्यानंतर ही अशा प्रकारची मोठी स्पर्धा होते आणि मग बक्षीस भेटल्यानंतर जल्लोषाचं वातावरण समोर आहेच। बक्षिसाचं स्वरूप कसं होतं, काय होतं आणि पुढच्या वर्षी आयोजन कसं असेल? अधिक मोठी भव्य स्वरूप असेल? दरवर्षी आम्ही एक रोख रक्कम स्वरूपात रक्कम देत आलो आहे आणि मोठ्या चांगल्या प्रकारच्या ट्रॉफ्या देत आलो आहे। यावर्षीची पण तुम्ही ट्रॉफी बघाल तर जवळजवळ 28 ते 30 किलो वजनाची एक ट्रॉफी आहे, त्याच्यामध्ये महाराजांची मुद्रा आहे। अतिशय सुंदर, म्हणजे ट्रॉफीचीच किंमत सांगितली तर तुम्हाला खरं नाही वाटणार, अशी 20-25 हजाराच्या किमतीची ट्रॉफी आणि जवळजवळ 33,000 आणि अशा रोख रक्कम स्वरूपात आपण बक्षिसं देत आलो आहे। एकूणच आपण बघतोय की रायगडमध्ये आणि कोकणामध्ये एक अनोखी अशी स्पर्धा होती आणि आता त्याचे विजेतेपद देखील या ठिकाणी पटकावलेल्या स्पर्धकांना या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक दिलेलं आहे। या स्पर्धेची जी तयारी केली होती, काही महिन्यांपासून ही तयारी होती, तसेच स्पर्धकांनी देखील तयारी केली होती। पुढची वर्षीची स्पर्धा जी असेल ती अधिक वेगळ्या पद्धतीने नाविन्यपूर्ण असेल असं आयोजक डॉक्टर सचिन राऊळ यांनी सांगितलेलं आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।